नमस्कार, मी कीर्ती गायकवाड। स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये। चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी। विनोद निकोळे यांनी बीजेपीच्या उमेदवाराचा पराभव करत डहाण विधानसभामधून दुसऱ्यांदा विजयी। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचा आज निकाल लागलेला असून महायुतीने घवघवीत यश घेतलेले आहे। पण पालघर जिल्ह्यामधील या यशात बरोबरच डहाणू विधानसभामध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे महाविकास आघाडीचे विनोद निकोळे यांनी जोरदार लढा देत 1,47,2 मताधिक्य घेऊन 5133 मतांनी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारावर विजय आघाडी घेऊन दुसऱ्यांदा विजय संपादित केला। या विजयाचे श्रेय त्यांनी आपल्या सर्व कार्यकर्त्यांना व आपण केलेल्या विकास काम सामाजिक कार्याला दिले। पुढे सत्ताधारी नसलो तरी सुद्धा आपले कार्य असे सुरू राहील व जनतेच्या हिताचेच काम केले जातील। वार्ताहर इंडिया न्यूज 28 साठी रहीम कुरेशी, डहाणू विधानसभाची रिपोर्ट। आमदार निवडून आलेले आहेत, तुम्ही पत्नी म्हणून तुम्हाला काय वाटतं, तुमच्या कुटुंबाला काय वाटतं? खूप आनंद झाला। परत येतीलच असं वाटत होतं। लोकांनी फार काम करण्यासाठी सकाळपासून जात होतं, रात्री 12-1 वाजेपर्यंत आई आहेत आपल्यासोबत, काय वाटतं तुम्हाला? तुमचा मुलगा सलग दुसऱ्यांदा आमदार झाला। कसं सांगायचं,